जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. वन्दे भाष्यकाराय शङ्कराय परमात्मने, चिदानन्दरूपाय अद्वैतभास्कराय नमः. भवशङ्करदेशिकमे शरणं भगवान् श्रीमद् आद्यशङ्कराचार्य स्वामी महाराज की जय. अष्टवर्षे चतुर्वेदो द्वादशे सर्वशास्त्रविद्, षोडशे कृतवान् भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्याला 17व्या श्लोकापासून सुरुवात करायची. 16 श्लोक आपले झाले. 17वा श्लोक म्हणजे वासोन संगा सह कैर्विधेयो, मूर्खैश्च नीचैश्च खलैश्च पापैः, मुमुक्षूणां किं त्वरितं विधेयं, सत्संगतीर निर्ममतेश भक्तिः. यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. एरवी काही श्लोकामध्ये 4 आहेत, कुठे 3 आहेत. या ठिकाणी 2 प्रश्न विचारलेले आहेत. कोणाकोणाजवळ माणसाने राहू नये आणि कोणाकोणाची संगत करू नये. आता उत्तर जे आहे ते आपलं उत्तर वेगळं असेल, पण आधी शंकराचार्यांनी सांगितलं थोडक्यामध्ये ते सांगतात की मूर्ख माणूस, नीच माणूस, दुष्ट माणूस आणि पापी असा जो आहे त्याच्या संगतीत आपण जाऊ नये, त्याच्याजवळ राहू नये. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागे अरण्य सेवित जावे. नसे राम म्हणजे ज्या ठिकाणी राम असेल त्या ठिकाणी आपण रमावं, पण ज्या ठिकाणी राम नाही त्या ठिकाणी या सगळ्या 4 गोष्टी येतात: मूर्ख, नीच, दुष्ट आणि पापी. पुढचा आहे प्रश्न, तीव्र मुमुक्षू म्हणजे बद्ध जो आहे तर तो आपल्याच आनंदात असतो, पण ज्याच्या ठिकाणी मुमुक्षा ही जागृत झालेली आहे, या बद्ध अवस्थेतून मला कधीतरी बाहेर पडायचं आणि त्यासाठी मी काय करावं असा एक पहिला विचार त्याच्या मनामध्ये आला. तेव्हापासून त्याच्यामध्ये ती मुमुक्षत्व जे आहे ते प्रगट व्हायला सुरुवात होती. आता मी कुठेतरी अडकलेलो आहे, जेलमध्ये आहे समजा, तर त्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी उपाय आहे का, असं जसं एखादा कैदी पाहतो तसा हा बद्ध जो सगळ्या विषयांमध्ये अडकलेला आहे तो सुद्धा विचार करतो की आता इथून बाहेर पडण्याची काही युक्ती आहे का, मी कोणाची संगत धरावी, काय करावं म्हणजे मला या सगळ्या बंधनातून बाहेर पडता येईल. तसं तीव्र मुमुक्षुने तातडीने काय करावे. अगदी साधारणपणे आपल्याला जो मनामध्ये उत्तर असेल तेच उत्तर या ठिकाणी आहे. एक म्हणजे सत्संग, दुसरं म्हणजे ममत्वाचा त्याग आणि भगवत भक्ती. असे हे 2 प्रश्न या 17व्या श्लोकामध्ये आचार्य श्री शंकराचार्यांनी आपल्याला सांगितले आहेत आणि त्याचं उत्तर त्यांनी थोडक्यामध्ये दिलेलं आहे. आता एक एक आपण पाहूया. आता मूर्ख म्हणजे कोण, चांगले आणि वाईट यातील फरक ज्याला जाणता येत नाही तो मूर्ख. आता साधी गोष्ट, चांगलं म्हणजे एखाद्या चांगल्या मुलांच्या संगतीमध्ये आपल्या मुलांनी खेळावं किंवा आपल्या मुलाची संगत कोणाबरोबर आहे यासाठी आईवडिलांनी दक्षतेने लक्ष ठेवावं. हे जसं आहे तसं आपल्यालाही वाटतं की आपला मुलगा चांगल्या संगतीत असावा. लहानपणी तो मुलगा चांगल्या संगतीत असतो, पण मोठा झाला की त्याला आईवडिलांचं बोलणं तेवढं आवडत नाही आणि मग तो त्याची संगत त्याच्या विचाराप्रमाणे पूर्वसंस्कारानुसार तो शोधत असतो आणि त्या संगतीत तो रमतो आणि तो एवढा रमतो की आपल्याला सांगितलेला हिताचा उपदेश आहे तो सुद्धा आता त्याला ऐकावासा वाटत नाही. हा सुद्धा प्रश्न आता या 3-4 श्लोकांमध्ये आहेतच. त्यामुळे चांगले आणि वाईट याचा फरक न जाणणारा हा मूर्ख आहे. दुसरं असं की हितकर आणि घातक यांचा विवेक जो करू शकत नाही तो. आता हितकर काय आहे आणि घातक काय आहे.
दिवाळीमध्ये फटाके उडवताना आपण चारदा मुलांना सांगतो की अरे दुरून उडवा, हातावर पडेल, हात भाजेल, एवढी काळजी घ्या, असं आपण प्रत्येकाला सांगतो. सायकल नवीन शिकलं तरी आपण सांगतो, अरे पडशील बाबा. म्हणजे त्यातले संभाव्य धोके जे आहेत ते आपण सांगायला लागतो. पण एकदा त्याला चांगली सायकल आली की मग आपण म्हणत नाही की अरे सायकल नीट चालू बरं का, पडशील एखाद्या वेळेस. कारण आता त्याला ते आलेलं आहे, ते शास्त्र त्याला जमलेलं आहे, शास्त्र. आणि म्हणून मोठेपणी हा जो लहानपणचा आपण केलेला उपदेश आहे तो त्याला आता नको वाटतो. आणि मग हितकर सांगितलं, संसारातला एखादा उपदेश आपण दिला, चांगल्या गोष्टी सांगितल्या, किंवा एखादं काय घातक आहे, काय आपल्याला अपायकारक आहे, हे जरी आपण सांगितलं तर त्याचा विवेक जो करू शकत नाही स्वतःहून, कारण आता मोठा झाल्यामुळे तो विवेक त्याच्यामध्ये आला पाहिजे असं आपली अपेक्षा असते. पण जीवाला असा विवेक जन्मजातच यावा लागतो किंवा अभ्यासाने तो आपल्या ठिकाणी आपण धारण करायचा असतो. तो जो करू शकत नाही त्याला या ठिकाणी मूर्ख असे म्हणलेलं आहे. आता नीच कोण पहा, म्हणजे साधे साधे मराठी शब्द जे आहेत त्याचे गहन अर्थ अनेक प्रकारे लिहू शकतात. आता नीच म्हटलं तर काय येतं की वर्णानुसार आचरण न करणारा. आता वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे आपले 4 वर्ण आपल्याला माहिती आहेत. आता वर्णानुसार आचरण न करणारा, ब्राह्मणाचं आचरण जसं पाहिजे तसं असावं आणि ते न करणारा हा नीच झालेला आहे या ठिकाणी. आणि म्हणून आपलं आचरण निदान ब्राह्मणाचं तरी हे शुद्ध असावं, शास्त्राला धरून असावं, नीती न्याय मर्यादेच्या चौकटीमध्ये असावं, असा सगळ्यांचा संतांचा आग्रह असतो. आणि त्याप्रमाणे आपण जर वागलं नाही तर आपण त्या नीच कॅटेगरीमध्ये जातो. दुसरा की अनितीने द्रव्य जोडणारा, म्हणजे आता काहीतरी आपल्याला थोडाफार फायदा आहे असं लक्षात आल्याबरोबर समोरच्याशी आपण सलगीने वागणं, हे जसं समर्थाने आपल्याला मूर्खाच्या लक्षणामध्ये सांगितलेलं आहे. घरच्यावरी खाय दाढा, बाहेरी दीन बापुडा. आणि ज्याने आपल्याला जन्मासाठी घातलं त्याचं भजन तू करत नाहीस, पण त्या साहेबाची लोटांगडी जावे आणि नीचासारखे व्हावे, हे जे सांगितलं आहे त्यासाठीच आपल्याला सांगितलं आहे की आपलं आचरण शुद्ध झालं पाहिजे. म्हणून वर्णानुसार आचरण न करणारा तो नीच आहे. आणि तिने द्रव्य जोडणारा, हे द्रव्य जे जोडलेलं आहे ते आपलं किती, म्हणजे त्याला आपण म्हणतो की लक्ष्मी जी आहे ती चांगल्या मार्गाने आपल्याकडे आली पाहिजे. आणि अनितीने जर जी लक्ष्मी आली तर ती आपल्याला सुख आणि समाधान देऊ शकत नाही. याचे अनेक उदाहरणं आपण रोज पेपरमध्ये वाचतो. पण त्याच्यापासून जो धडा घेतो तो शुद्ध आचरणाचा होतो. पण त्याच्यापासून जो असा धडा घेतो की अरे याने असं केलं मग आपण हे करायला काय हरकत आहे, असं झालं तर मग एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. म्हणून हितकर आणि घातक काय आहे हे ज्याला समजत नाही तो सुद्धा त्यामध्ये येतो. आता पुढे एक प्रश्न येतो की सज्जनांपासून वेगळा पडलेला, म्हणजे अनेक लोक देवाच्या दर्शनाला चालले आणि हा म्हणतो काय त्या देवाच्या दर्शनाला जाऊन उपयोग, तुम्ही इतके वर्ष गेले, काय तुमच्यात फरक पडला, असं म्हणून तो स्वतः जात नाही, दुसऱ्यालाही जाऊ देत नाही. असं जो आहे तो सुद्धा नीचच आहे. म्हणजे तो पक्का अगदी खालच्या दर्जाचा आहे. आणि आता खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये वावरणारा, आपण जे म्हणतो सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा धडो, विषय सर्वथा नावडो. अगदी 4 गोष्टी फार महत्त्वाच्या दिल्या आहेत. पण याकडे लक्ष न देता अगदी जे म्हणजे पापाचरणे आहेत, ज्यांच्या भावना शुद्ध नाहीत, अशांच्या संगतीत ज्याला आनंद मिळतो तो सुद्धा असाच म्हणजे नीच योनीमधला आहे. आपण पाहतो रघुनाथ स्वामींच्या त्या पोथीमध्ये जे जोगोजी आणि शिदोजी जे आहेत दोघे, त्यांनी तो पण केला की आता आम्ही यांचे आता जिरवतो, फक्त तुमची आज्ञा नव्हती म्हणून आम्ही आत्तापर्यंत थांबलो, असं जे जिवाजी पंत यांना म्हणतात. जिवाजी पंत बरोबर, भाऊ त्यांचे लहान भाऊ त्यांना म्हणतात, नाही तर आतापर्यंत मी यांना केव्हा सरळ केलं असतं, पण आता तुमची परवानगी मिळाली, आता पहा आम्ही काय करतो, असं म्हणून ते जसं त्या मार्गावर, त्या पालखीच्या मार्गावर जसे काटे अंथरतात, म्हणजे दुसऱ्याला दुःख व्हावं, दुसऱ्याचे काहीतरी मोठेपणा जो आहे तो खोटा आहे हे दाखवावं, असं ज्याच्या मनामध्ये सारखं असतं, ही नीच वृत्ती आहे. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण काहीही केलं तरी यांचा जो सन्मार्ग आहे तो सन्मार्ग हे सोडत नाही आणि परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपाने त्यांना सहाय्य करतो, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा ते सुद्धा यांना शरण येतात.
आता काय, कारण निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गाशी समर्थाने सांगितलेलं आहे. आता खालच्या लोकांना, म्हणजे हे सगळे नीच लोक, त्यांनासुद्धा जो सांभाळून ठेवतो आपल्याजवळ, म्हणजे स्वतः तर नीच वृत्तीचं आहे, पण आपल्या हाताशी असू द्यावेत, कधी प्रसंग आला तर यांचाच उपयोग होईल असं म्हणून त्यांच्या भरोशावर जो राहतो तो सुद्धा नीच आहे. आता पापी कोण आहे ते सुद्धा आपल्याला माहिती आता. आणि दुष्ट कोण आहे, की ज्याला इतरांचं चांगलं झालेलं पाहत नाही. आपण सहज म्हणतो मला माहिती आहे त्यांचा मुलगा कसा पास झाला, म्हणजे आपल्या मुलाला कमी मार्क आले ते कशामुळे आले याचे कारण मीमांसा न करता दुसऱ्याच्या मुलाला जास्त मार्क का मिळाले, त्याचं काहीतरी असेल, लोकांशी चांगले संबंध, काहीतरी त्याने म्हणजे काय म्हणतात त्याला फिक्सिंग केलं असेल म्हणतात आजकालच्या भाषेत. तर असे जे लोक आहेत त्यांना दुष्ट म्हणलेलं आहे. आणि म्हणून इथे म्हणलं की कोणत्या संगतीत माणसाने जाऊ नये, मूर्ख, नीच, दुष्ट आणि पापी संगतीत माणसाने जाऊ नये. तुकाराम महाराज तर बोलण्यामध्ये फार स्पष्ट आहेत. हे तुकाराम महाराज आणि आपले समर्थ बोलण्यात खूपच स्पष्ट आहे. तुकाराम महाराज म्हणतात, दुर्जनाची गंधी विष्ठेची या परी, देखोन या दुरी व्हावे तया. सोपा अर्थ आहे तो, की दुर्जन जो असेल त्याच्यापासून दूरच राहावं माणसाने. आणि आता पुढचा भाग येतो की मुमुक्षणाम किम त्वरितम विधेयम. तीव्र मुमुक्षने तातडीने काय करावे, ज्याच्या ठिकाणी मुमुक्ष आहे त्याने सगळ्या गोष्टी सोडून काय महत्त्वाचं करावं, तर सत्संग, ममत्वाचा त्याग आणि भगवत भक्ती. म्हणजे एकतर त्यांनी जी काही साधना त्याची सुरू असेल ती चांगल्या तीव्रतेने करावी, मन लावून करावी. साधनेमध्ये तो नसेल, मुमुक्षुत्व आत्ताच त्याच्या ठिकाणी उदयास आलेलं असेल, तेव्हा त्याने कमीत कमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं. आणि त्या संगतीत राहिल्यानंतर त्यालासुद्धा चांगली गती प्राप्त होईल. नारदांचं जे पूर्वजन्माचं चरित्र सांगितलेलं आहे त्यामध्ये असंच आहे का, दासीपुत्र नारद आहेत, घरी कुठेतरी सत्संग होतो, काही साधू संत चातुर्मासासाठी आलेले असतात, त्यांचा मुक्काम होतो आणि त्यांची सेवा आई करत असताना हे सुद्धा सेवा करतात. आणि हे सेवा करता करता त्या सत्संगामध्ये यांचं मन जे आहे ते रमतं. आणि इतकं रमतं की जाताना ते त्यांना आशीर्वाद देऊन जातात. हे जसं आहे हा सत्संगाचा परिणाम आहे. आपण पत्रद्वारा दासबोध अभ्यासाची अनेक शिबिरे झाली होती, आजकाल ती कमी होत आहेत. हे खरं म्हणजे चांगलं लक्षण नाही आहे. पण ती जेव्हा शिबिरं होत होती त्यावेळेस त्या ठिकाणी या उपक्रमात भाग घेणारा प्रत्येकजण, ज्याला चांगला अनुभव आला आहे, तो स्वतःहून उभा राहतो आणि तो त्या ठिकाणी सांगतो, हजार लोकांत सांगतो की मला वाईट व्यसनं होती, मला दारू पिण्याची सवय होती, पण आता ती पूर्णपणे गेली, कारण हा माझ्यातला बदल जो आहे तो या ग्रंथाने केलेला आहे, असं तो छातीठोकपणे सांगतो. आणि जेव्हा माणूस आपल्यातले दोष 1000 लोकांत सांगतो, 4 लोकांमध्ये सांगतो, तेव्हा त्याच्यावरच जबाबदारी येते की आता आपण ते दोष कमी केले पाहिजेत. आणि म्हणून आपले दोष जे आहेत ते उघड उघड बोलणं हे सुद्धा पश्चातापाचंच लक्षण आहे. म्हणून आता काय करावं, की सत्याभिमुख असणारी जी संगती आहे, जी सत्याची कास धरती, सत्याच्या वाटेने जाणारी आहे, तिला आपण सत्संगती असं म्हणतो. आता सत्संगतीमध्ये माणसाला की सत्संगती कशी, मुमुक्षूच्या ठिकाणी काय पाहिजे, की ब्रह्म जाणून पाहणारे, जे ब्रह्माच्या म्हणजे ब्रह्म हे जे संकल्पना आहे, ही जे व्यवस्था आहे, त्याचं जे व्यापकत्व आहे ते मला समजावं यासाठी जो धडपड करतो, त्याच्यासाठी त्याला की कोणाच्या आधाराने मी जगत आहे, कोणाच्या आधाराने आपण या ठिकाणी जन्माला आलो आणि या जन्माचं माझं मुख्य कारण, मुख्य हेतू काय आहे, असा मनामध्ये जेव्हा विचार येतो तेव्हा तो मार्ग पाहायला जातो. आणि मग आणि असं जे सद्गुण आहे ते कोणाजवळ आहेत याचा जेव्हा तेव्हा शोध घेतो, तेव्हा तो त्यामध्ये त्या सत्संगामध्ये रमतो. अन्यथा सत्संगामध्ये रमणं हे फार कमी लोकांच्या भाग्यामध्ये असतं. पण तरी पण सुदैवाने आपण आता पाहतो, टी व्हीवर पाहतो की अनेक ठिकाणी अनेक भागवत सप्ताह झालेले असतात आणि कुठेही पेंडॉल कमी पडला असं दिसत नाही. पेंडॉल अजून वाढवावं लागतं त्यांना आणि प्रसादाच्या दिवशी तर अजून जास्त मोठा करावा लागतो. हे दुःख पुन्हा संतानाच असतं. आणि म्हणून ते म्हणतात की हे सगळं तुम्हाला आता समजलं, पण त्याचा अनुभव किती आला, म्हणजे या एक एक पायऱ्या आहेत, या म्हणजे शुद्धत्वाकडे नेणाऱ्या एक एक पायऱ्या आहेत. आता पुढे सांगतात ते की मुमुक्षने कशाचा त्याग करावा विवेकपूर्वक, तर ममत्वाचा त्याग करावा.
आता हा बद्ध होता, तो मुमुक्षू झाला. बद्ध असताना त्याने अनेक गोष्टींचा पसारा आपल्याभोवती गोळा केला आणि त्यातला मुख्य पसारा म्हणजे मी म्हणजे देह आणि हे सगळं माझं ममत्व, या ममत्वाचा त्याग त्याने विवेकपूर्वक केला पाहिजे. आता विवेकपूर्वक त्याग म्हणजे कसं, घरामधले पसारे असतात, खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्याला काही रोज लागत नाहीत. महिना 2 महिने झाले की एखाद्या वेळेस आपण बसतो की आता याची काही गरज नाही आपल्याला, असं म्हणून तो आपण पसारा कमी करायला सुरुवात करतो. जसं जसं कमी करायला लागतो तसं घरामधलं म्हणजे पसारे जरा म्हणजे काय नको असलेल्या गोष्टी कमी होत जातात. पण हे जरी खरं असलं तरी त्यानंतर त्यामध्ये भर पडणार नाही याचीसुद्धा दक्षता माणसाने घ्यावी लागते. तसं आपल्या मनामध्ये सद्विचार जसे येत जातील त्याचप्रमाणे किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात कुविचार जे आहेत ते सुद्धा कमी झाले पाहिजे. म्हणजे अशा दोन्ही दृष्टीने त्याने प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून ममत्वाचा हळूहळू विवेकाने त्याने त्याग केला पाहिजे. आता जसं आपण म्हणतो ब्रह्मवाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी सर्वम खरीदम ब्रह्म, हे सगळं सांगायला करायला खूप सोपं आहे. पण त्याचा आपल्याला अनुभव आला तर अनुभव जेव्हा येईल त्यावेळेस हा ममत्वाचा त्याग हळूहळू कमी होतो. आपल्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, तैसे अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बापुडी जन्ममरणाचे दुथडी डवळती ठेली. अहम आणि ममता, अहम म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझे, मी आणि माझं, यांचा जिथपर्यंत आपल्याकडे साठा आहे तोपर्यंत माणूस हा पुन्हा पुन्हा या जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकणार आहे. आता हे जे आपण सगळं ऐकतो आहे, तुम्ही ऐकताय, मी वाचतो आहे, हे प्रश्नोत्तरी नावाचा एक छोटंसं काय 80-90 पानाचं छोटंसं पुस्तक आहे. आपले डॉक्टर देशमुख जे आहेत मुरगुडचे, बऱ्याच जणांना माहीत असतील, ते खूप चांगले या प्रकारचे चिंतन करणारे, प्रवचनं देणारे आणि ही सगळी धारणा ज्यांच्या मनामध्ये पक्की आहे आणि अनेक तऱ्हेने उपनिषदांचा अर्थ ओवीबद्दलसुद्धा ज्यांनी लिहिलेला आहे ते त्याबद्दल सांगताना त्यांच्या एका प्रवचनात मी ऐकलं होतं. ते सांगायचे, आमच्या मुरगुडला एक नदी आहे आणि त्या नदीमध्ये एक भाग जो पलीकडचा तीर आहे तो दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि अलीकडचा भाग आमच्या पोलीस स्टेशनमध्ये येतो. आता एखादं प्रेत कधी कर्मधर्माने त्यामध्ये वाहत आलं तर तिकडच्या पोलीस स्टेशनला असं वाटतं की हा जर आपल्या किनाऱ्याला लागला तर याचं सगळं पुढचं जे बाळणपण आहे त्या प्रेताचं, की आता याचे जे विल्हेवाट आहे, त्याचं जे चौकशी आहे, हे सगळं आपल्याला करावं लागेल. म्हणून तिकडचे लोक काय करतात, एक मोठा बांबू घेऊन त्याला इकडच्या किनाऱ्यावर ढकलतात. आता इकडचे लोकसुद्धा सावध असतात की आपण पुन्हा या भानगडीत पडू नये, म्हणून ते सुद्धा त्याला पुन्हा पलीकडे ढकलतात. असं 2 किनाऱ्यामध्ये, जन्म आणि मृत्यूच्या किनाऱ्यामध्ये हे जे प्रेत आहे त्याची अशी वाटणी होती, एक दुसऱ्याला ढकलतो, तो इकडे पुन्हा ढकलतो. तसं तैसे अहम ममतेच्या लवड सवडी म्हणजे अहम आणि ममता या दोघांच्या किनाऱ्यामध्ये हा जीव जो आहे तो त्यामध्ये अडकला जातो आणि म्हणून जन्ममरणाचे दुथडी ढवळती ठेली, या दोन्ही किनाऱ्यावर जन्ममरणाच्या तो त्या ठिकाणी असं गटांगळ्या खात जातो. आणि म्हणून मग काय करावं माणसाने, की आता दुसरा प्रश्न की मुमुक्षत्वाने काय करावे, की सत्संग, ममत्वाचा त्याग आणि भगवत भक्ती. आता भगवत भक्ती हा एक विचार आपल्याला करायचा आहे, की आपण म्हणतो की भगवत भक्ती, आता या ठिकाणी भगवत भक्ती म्हणलेलं आहे, उपासना त्याच्या ठिकाणी असली पाहिजे असं न म्हणता त्याने भक्ती म्हणली आहे, की भक्ती केली पाहिजे. कारण भक्ती म्हणजे कसं, की विभक्त नव्हे तो भक्त. विभक्त म्हणजे आपण पाहतो एकत्र कुटुंब आहे, विभक्त कुटुंब आहे. विभक्त म्हणजे ज्या ठिकाणी सगळी वाटणी केलेली आहे आणि एकत्व असेल ते एकत्रपणे चांगले नांदत असतात एकाच ठिकाणी. आता हे विभक्त का झाले, कारण आपल्यामध्ये मनामध्ये एक स्वार्थ आला आणि स्वार्थ आल्याबरोबर एक मुलगा वेगळा झाला, दुसरा वेगळा झाला, मुलगी काहीतरी तिसरंच सांगून जाते. आणि ह्या सगळ्याबद्दल जास्त सांगण्याची काही गरज नाही. सगळे टी व्हीवरचे सिरियल जे आहेत ते याच मालिकेतले असतात आणि तरी पण ती मालिका पाहताना आपण त्याच्याशी इतके एकरूप झालेला असतो की असं वाटतं की आपलंच प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसत नाही ना, असं म्हणतो. आणि दिवसभर त्याचाच विचार मनामध्ये असतो की आता उद्या या सिरियलमध्ये पुढे काय होणार. असं जे आहे हे ममत्व जे आहे त्या सिरियलबद्दलसुद्धा ममत्व माणसाच्या ठिकाणी होतं आणि म्हणून माणसाचं मन त्या ठिकाणी रममाण होतं. त्यातलं दुःख हे आपलं दुःख वाटायला लागतं, त्यातलं सुख हे आपलं सुख वाटायला लागतं. पण हे सगळं जेव्हा सगळं लाईट जातात तेव्हा टी व्हीचा स्क्रीन तसाच्या तसाच राहतो, तेव्हा
मग चांगलं असेल तर वाईट वाटतं, दुःख असेल तर बरं झालं बा आत्ताच लाईट गेले, म्हणजे पुढचा प्रसंग पाहायची गरज नाही. हे जे आहे त्यामध्ये आपण आपल्या मनाने रममाण झालेलो आहोत, म्हणून सुख आणि दुःख आपल्याला जसे आहेत तसं या देहाला सुख आणि दुःख आहेत. आत्म्याला सुख नाही आणि दुःखही नाही असा जो म्हणतो आणि भगवंताच्या भक्तीमध्ये जो रममाण होतो तो खरा चांगला भक्त आहे. त्याच्यामध्ये तीव्र मुमुक्षत्व आहे आणि म्हणून साधक आणि सिद्ध या अवस्थांकडे संक्रमण करण्याची त्याची इच्छा असते आणि भगवंत आणि सद्गुरू त्याला तसा मार्ग दाखवतात. समर्थ आपल्याला म्हणून सांगतात की सगुण उपासनाच्या आधाराने निर्गुणाशी समरस झाले की खरी आपली भक्ती जी आहे ती सिद्ध होते. आता सगुण उपासनेच्या आधाराने आता सगुणाची उपासना करत असता असता प्रपंचातल्या काही कटकटी मागे आल्या तरी त्याकडे लक्ष न देता जो आपलं ध्यान आपलं चिंतन भगवंताच्या पायीत लावलेला असतो तो कसा असतो हे पाहण्यासाठी आपल्याला अनेक संतांचे चरित्र पाहावे लागतील. माझ्या आठवणीतलं एक फार चांगलं चरित्र म्हणजे आपले नाना महाराज दत्त संप्रदायाचे. नाना महाराज हे दत्त संप्रदायाचे, त्यामुळे भरपूर सोहळा असणारं घर ते. नाना महाराज 3-3दा स्नान करून देवाच्या पूजेमध्ये बसायचे. त्यांची एक पत्नी गेलेली आहे, लहान मुलगी आहे आणि ती मुलगी इतकी लहान आहे की तिला मांडीवर घेऊन ते पूजा करायचे. आता सोहळ्यामध्ये पूजा करत असताना लहान मुलगी शरीर धर्मामध्ये प्रमाणे तिने जर काही केलं तर पुन्हा ते उठायचे, तिचं सगळं धुवून वगैरे तिला स्वच्छ करायचे आणि मग पुन्हा स्नान करून हे पुन्हा पूजेमध्ये बसायचं. म्हणजे काय हा प्रपंच आहे, काय ही कटकट आहे, देवा तुला पाहत नाही का, मला अशा स्थितीमध्ये ठेवलं असा विचार त्यांच्या मनामध्ये नसतो. पण हा जो व्यत्यय आला तो सुद्धा भगवंताच्या कृपेनेच आला. त्यामुळे आहे त्या परिस्थितीला ते नाव न ठेवता ते आपलं मार्गक्रमण करीत असतात. असे संतांचे चरित्र जे आहेत ती आपण नेहमी वाचावी, म्हणजे त्याच्या सत्संगामध्ये आपण नेहमी राहावं. समर्थ त्यासाठी आपल्याला सांगतात सगुण भजन दशक 6 समास 7 आपल्या रामचंद्र महाराजांनी त्या दिवशी घेतला होता. रघुनाथ भजन हे ज्ञान झाले, रघुनाथ भजन हे महत्त्व वाढले, म्हणून ते तुबा केले पाहिजे आधी. आणि मग म्हणतात रघुनाथ स्मरुनी कार्य करावे, ते तत्काळाची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. म्हणजे हा भाव अखंडपणे आपल्या ठिकाणी जागृत असला पाहिजे. आणि दुसरीकडे म्हणतात म्हणून सगुण भजन बरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. प्रत्यय म्हणजे आपण जे काही मिळवलं आहे, जे काही ज्ञान ब्रह्माबद्दलचं आपल्याला झालं आहे त्याचा प्रत्यय प्रचिती आलं पाहिजे आणि तेव्हा मग त्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने रममाण होतो. आणि म्हणून गीतेमध्ये दिले ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती ते, अशा प्रकारचा विवेचन या 17व्या श्लोकाचं आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा श्लोक पाहूया, 18वा श्लोक. आता या श्लोकामध्ये पुन्हा 4 प्रश्न विचारलेले आहेत. लघुत्व मूलं च किमर्थितैवं, गुरुत्व मूलं यद्वयाचनं च. मला वाटतं रामचंद्र महाराज दाखवत आहेत तिकडे डिस्प्लेमध्ये, आपल्याला हा श्लोक दाखवत आहेत 18वा श्लोक. तो सुद्धा आपल्याला पाहता येईल म्हणजे चिंतनासाठी. ठीक आहे, आपण पाहूया, आपण पुढे जाऊया. जातो हि को यस्य पुनर्न जन्म, को वा मृतो यस्य पुनर्न मृत्यू. बरोबर, 18वा श्लोक. आता इथे 4 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत की खऱ्या अर्थाने लहानपण कशात आहे. मग ते उत्तर काय असेल. लघुत्व मूलंच किमर्थितैव, गुरुत्व मूलं यद याचनंच. म्हणजे लहानपण कशात आहे. उत्तर असं आहे की याचना करण्यामध्ये लहानपण आहे. आता कोण याचना करतं. ज्याच्याजवळ कमी आहे, ज्याला काहीतरी अजून मागायची इच्छा आहे, तो याचना करतो आणि दुसऱ्याकडे जातो. आता जेव्हा आपण दुसऱ्याकडे याचना करण्यासाठी जातो तेव्हा जो समोरचा आहे तो आपल्याला काहीतरी देतो, म्हणून एक याचना आहे. आणि आता मोठेपणा कशात आहे असा लगेच दुसरा प्रश्न की जरी माझ्याकडे कोणी मागायला आलं तर मोठेपणा याचा आहे की काहीच न मागण्यामध्ये त्या माणसाचा मोठेपणा आहे. म्हणजे देणाऱ्याचा विचार नाही केला इथे, पण घेणाऱ्याचा विचार केला. मी मागण्यासाठी जेव्हा जातो तेव्हा मी याचक आहे, पण काहीच न मागण्यासाठी जर मी जात असेल तर मात्र मी मनाने मोठा आहे. आपल्या वामनाचा जो कथाभाग आहे तो लक्षात घ्या. कारण त्या ठिकाणी याचना करण्यासाठी वामन भगवान त्या ठिकाणी बलिराजाच्याकडे गेले आहेत
आता ही याचना करताना तिकडे शुक्राचार्यांना सुद्धा माहिती आहे हे कोण आहेत. ही सगळी कथाभाग जो आहे आपण भागवतामध्ये आपण नेहमी ऐकतो, तो विचार या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणून याचना करण्यामध्ये लहानपणा आहे आणि मोठेपणा काहीच न मागण्यात आहे. मागणेनं काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. आता याचं साधं उदाहरण सांगतो की मला काही मागायचं नाही. जी स्कूटर होती आमच्याकडे बजाज सुपर, तर ती दर 6 महिन्याने मी त्या मेकॅनिककडे नेत होतो. तो मला विचारायचा, काका काय झालं याचं? म्हटलं काही झालं नाही, ती चांगली चालू आहे म्हणून मी तुला दाखवायला आलो. म्हणजे स्कूटर बिघडल्यावर त्याला फोन करून बोलवून तिकडे पैसे खर्च करून नेणारे खूप असतात, पण चांगले असतानासुद्धा आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. कारण आपली स्कूटर चांगली आहे ती कोणामुळे आहे? त्या मेकॅनिकच्या कृपेने आहे. हा विचार जर आपल्या मनामध्ये असला तर हो, तर तेच आपल्याला अनेक संत सांगतात, सुखमे सुमरे न सब करे, दुःखमे करे न पोहे. हे जे आहे याच अर्थाने या ठिकाणी आहे, काही मागायचं नाही आणि हे सांगण्यासाठी आपण भगवंताकडे जावं. दुःखमे सुमरे न सब करे. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तो पहा, जन्माला येण्याचे सार्थक कशात आहे? आता आपण किती विचार केला तरी शंकराचार्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर फार कमी लोकांच्या मनामध्ये येईल असं मला वाटतं. जन्माला येण्याचं सार्थक कशामध्ये आहे? तर उत्तर सोपं आहे आणि सांगितल्यावर असं वाटेल अरे एवढं सोपं आहे ना, आमच्या मनात का नाही आलं? उत्तर असं आहे, पुन्हा जन्माला न येण्यात जन्माचं सार्थक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जन्म घेतला त्या भगवंताच्या विश्वरूपापासून, त्या एवढ्या मोठ्या सगळ्या पसाऱ्यातून आपण त्यापासून विलग झालो, वेगळे झालो आणि जीवदशेला प्राप्त झालो. आता मी काय केलं पाहिजे की या जीवदशेतून पुन्हा मी मुक्त होऊन त्या परमेश्वरापर्यंत मला जाता आलं पाहिजे. तद्धामम परमम मम, त्या धामाला मला प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि एकदा मी त्या धामाला गेलो तर मग पुन्हा या जन्माला मी येणार नाही. आणि मग तुकाराम म्हणतात, सुखे घालावे आम्हासी. कशासाठी? कारण या देहातच तुकाराम म्हणतात, विठ्ठला तुझी भक्ती जी आहे ती मला या देहातच प्राप्त होते, इतर देहामध्ये मला होणार नाही. आणि म्हणून सुखे घालावे आम्हासी. पुन्हा आम्हाला तू जन्म दे, मरण दे, काही हरकत नाही. पण कोणत्याही योनीमध्ये मी असो, तुझं स्मरण काही मी सोडणार नाही. खूप उदाहरणं आहेत, खूप उदाहरणं सांगता येतील. सूरदासांचं पण उदाहरण खूप छान आहे. आता सांगू का नंतर एखाद्या सांगू आपण? खूप छान आहे. मग चांगले सार्थक जीवनाचं काय आहे की पुन्हा जन्माला न येण्यामध्ये. आता ते आपल्या रघुनाथ स्वामींच्या याच्यामध्ये सुद्धा ते चरण आहे पहा, की मी जन्माला आलो तोच निर्फळ झालो. म्हणजे माझा जन्म झाला तोच निर्फळ आहे, पण तरी काही हरकत नाही. पण हा निर्फळ जन्म जो आहे तो सार्थकी करणं हे माझ्या हातामध्ये आहे. म्हणून मी चांगल्या प्रकारे माझं वर्तन असलं पाहिजे, माझे विचार असले पाहिजे, आचरण असले पाहिजे. या सगळ्या गोष्टींना फार महत्त्व आहे. बहुता जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट, तेथे वर्तावे चोखट, नीती न्याय. शिकवण निरूपण समासात सांगितलेलं आहे. आता इथे एक पहा लक्षात येतं आपल्याला की पुन्हा ज्याला जन्म नाही अरे मरण नाही. आता साधं उदाहरण आपण घेतलं, मागे 1-2-4 वर्षापूर्वी एक बातमी आली होती की महाडच्या जवळ पूल आहे. तो पूल जसा एक जाण्याचा आणि एक येण्याचा असे 2 पूल आहेत. त्यामधला एक पूल मध्येच रात्रीच्या वेळेस केव्हा तरी तो पुराने खचलेला होता. आता अनेक गाड्या त्यांच्या स्पीडमधनं त्या ठिकाणाहून जात होत्या, पण ज्यांना पुढचा धोका माहीत नव्हता, जे वेगाने जात होते त्या गाड्या त्या नदीमध्ये पडल्या. पण त्याच्यामधलं एक कुटुंब मागच्या गाडीमध्ये जे होतं त्यामध्ये कोणीतरी ती गाडी रस्त्यात थांबवली, म्हणून ते थांबले. आणि म्हणून आता गाडी सुरू करून निघतात तेव्हा स्पीड कमी असल्यामुळे त्यांना तो पुढचा धोका लक्षात आला आणि त्यामुळे ते सगळे वाचले. आता जे गेले ते प्रारब्धाने गेले, जे वाचले ते सुद्धा प्रारब्धाने भगवंताच्या कृपेने वाचले. हे जसं आहे तसं आपण या सगळ्या गोष्टींकडे सहजपणे पाहिलं पाहिजे आणि त्या ईश्वराशी एकरूप झालो पाहिजे. आणि त्याशी जर आपण एकरूप झालो तर मग हे चक्र म्हणलेलं आहे त्याला, हे जन्म मरण. चांगलं मरण कोणतं की ज्यामध्ये पुन्हा मरावे लागत नाही, ते चांगलं मरण. पुन्हा जन्माला न येण्यातच सार्थक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी या गोष्टी सांगितलेल्या आहेत.
आता पुढचा विचार आपण करू यामध्ये. हा झाला आपला 18वा श्लोक झाला. आता पुढच्या श्लोकामध्ये पहा. मूकोऽस्ति को वा बधिरश्च को वा वक्तुं न युक्तं समये समर्थं तथ्यं सुपथ्यं न शृण्वन्ति वाक्यं विश्वासपात्रं न किमस्ति नारी. खूप चांगला असा हा श्लोक आहे. यामध्ये सुद्धा खूप चांगला उपदेश आहे. प्रश्नाचे उत्तर आहेत. मुका आणि बहिरा कोणाला म्हणावे? कोण मुका आहे, कोण बहिरा आहे? आपल्या दृष्टीने ज्याला बोलता येत नाही तो मुका आहे, ज्याला ऐकू येत नाही तो बहिरा आहे. आता बऱ्याचदा आपण आपल्या नात्यात पाहतो, म्हाताऱ्या माणसांकडे पाहतो की म्हातारे झाले की हळूहळू एक एक इंद्रिय काम करणं सोडून देतं. कानाने ऐकू येत नाही. ज्यांना कानाने ऐकू येत नाही त्यांना मी म्हणतो की चला बरं झालं, आता तुम्हाला ऐकू येत नाही ना, त्यामुळे आता उगीच काहीतरी भगवंताचं नाम सोडून ऐकण्याची तुम्हाला आता काही गरज नाही. एवढं देवाने तुम्हाला सूट दिली. आता ते तुम्हाला आता ऐकू येणार नाही. पण माणसाची प्रवृत्ती अशी असते की समोरची दोन माणसं बोलत असतील तर ते माझ्या संबंधातच बोलत असतील का, अशी एक शंका मनामध्ये येते. आणि जर ते माझ्या संबंधात बोलत असतील तर ते मला ऐकू आलं पाहिजे आणि म्हणून मी काहीतरी केलं पाहिजे. मग ते यंत्र वगैरे हे सगळं एक एक आल्या गोष्टी. आता बहिरा कोण आहे की ज्याला ऐकू येत नाही. तर इथे बहिरा आणि मुका याबद्दल तर खूप छान विवेचन केलेलं आहे. उत्तर काय आहे की वेळ आली असता योग्य ते न बोलू शकणारा. म्हणजे आपण जो अर्थ घेतला तो अगदी वेगळा आहे, पण इथे जो अर्थ दिला आहे तो वेगळा आहे की वेळ आली असता योग्य ते न बोलू शकणारा. म्हणजे एखाद्या प्रसंगी आपल्याला बोलणं हे क्रमप्राप्त आहे, पण ते न बोलता जर शांत राहिलो तर तो मुका आहे. आता कोण आहे यामध्ये? द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग घ्या की जिथे वेळ आली, आता उठून त्याचा विरोध करता आला असता, पण त्या ठिकाणी धर्माचा आधार घेतला. खरं म्हणजे तो पुढे झालेला अधर्मच आहे. नको तेव्हा धर्माचा आधार घेतला आणि म्हणून हे सगळं दुःख द्रौपदी हरणाचं जे आहे प्रसंग, हा सगळा मोठमोठ्या भीष्म द्रोण हे सगळ्यांना पाहावा लागला. आणि म्हणून ते त्या ठिकाणी सगळं पाहूनसुद्धा ते म्हणजे मुके राहिले आणि बहिरे राहिले. आणि म्हणून दोन गोष्टी आहेत. मुका कोण की वेळ आली असता योग्य ते न बोलणारा मुका, आणि जे योग्य आणि हिताचे आहे ते ऐकून न घेणारा जो आहे तो बहिरा आहे. आता खूप गोष्टी आपण बऱ्याच गोष्टी सांगतो, मुलांना सांगतो, मोठ्यांना सांगतो की अरे बाबा असं असं कर. ते म्हणतात आता काही मी काय लहान राहिलो का, आता मी मोठा झालो, मला समजतं काय आहे. म्हणजे आपल्या हिताचं जर कोणी सांगत असेल तर त्याकडे जर आपण डोळेझाक केली तर तो बहिराच होतो. कारण ते ऐकू येतं आपल्याला, पण त्याकडे लक्ष देत नाही. आपलं मन तिकडे नसतं. चांगल्या गोष्टी ग्रहण करण्याची शक्ती आपल्याकडे नसते, कारण वाईट गोष्टींनी आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये संचार केलेला असतो. आता यामध्ये अजून सांगितलं दुसरी एक गोष्ट आहे की लुब्धानाम याचक शत्रू मूर्खानाम बोधको रिपू. लुब्ध म्हणजे मोहित होणारा, म्हणजे जो आसक्त आहे, लुब्ध आहे. आता त्याला शत्रू कोण आहे? याचक. म्हणजे एखाद्याकडे खूप श्रीमंती आहे, भरपूर पैसे कमवलेले आहेत, अजून कमवावे अशी इच्छा आहे, चांगलं आयुष्यारामात तो राहतो. आता त्याच्या दारी जर याचक गेला तर त्याला खूप राग येतो, कारण तो त्याला शत्रू वाटतो, कारण हा आता आपल्या संपत्तीला काहीतरी घेऊन जाणार आहे. म्हणून लुब्धानाम याचक शत्रू आणि मूर्खानाम बोध को रिपुः. आता मूर्ख जो आहे त्याला हिताचा उपदेश करणारा जो असतो तो वैराप्रमाणे वाटतो. आता विचार करा यामध्ये आपली रावणाची बायको मंदोदरी. ही मंदोदरी खूप प्रकारे रावणाला समजावून सांगते, पण तिचा एकही उपदेश हे घेत नाही रावण. आता त्याला दोन कारणं आहेत विचार केला तर. कारण रावणाची गती हे सगळं जय विजय तिथून असलेलं हे सगळं महाभारत आहे, ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कारण इथून या योनीतून मुक्त होण्यासाठी त्या रामाचा जन्म झाला आणि यांचा पुन्हा तो शापामुळे जन्म झाला. आता म्हणून इथून मुक्त होण्यासाठी रामाच्या हातूनच मेलं पाहिजे. आता बायकोचं ऐकून हे जर तिथे गेले नसते तर मग हे रामायण काही वेगळंच झालं असतं. हे जे आहे म्हणजे घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्वक संकल्पानुसारच घडत जातात, आणि ज्या जशा घडतात तशा त्या घडू देणं हे सुद्धा एक चांगल्या माणसाचं लक्षण आहे. आणि त्यामध्ये असं का झालं, तसं का झालं, असं जर आपण विचार करू लागला तर ते काही योग्य नाही. आणि म्हणून पुढचं आता सांगतात की अहंकार,
पराकोटीचा स्वार्थ, बुद्धीची मूढता, आपला हट्ट आणि आपलं प्रारब्ध, या 4 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बहिरेपणाचे कारणं आहेत. म्हणजे मी दुसऱ्यांचं का नाही ऐकत, कारण माझ्यामध्ये अहंकार आहे की मला सगळं व्यवस्थित समजतं आणि मी एवढं जर काळजीपूर्वक सगळं करत असेल तर या लोकांना मला का उपदेश करतात हे मला, आणि म्हणून मी त्यांचा उपदेश अजिबात ऐकणार नाही असं म्हणणारे जे आहेत, तर त्याला तो बहिरेपणा सांगितलेला आहे. आता पुन्हा एक शब्द येतो यात, विश्वासपात्रम किमस्ती नारीही. आता याबद्दल आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे, कारण नारीच्या ठिकाणी रजोगुणाचं प्राबल्य असतं, चांचल्य असतं. त्यामुळे आता आपण याच्याबद्दल जास्त काही बोलू नये, कारण 3-4ला हा विषय आलेला आहे. एक उदाहरण म्हणजे पेशवाईतील उदाहरण, आनंदीबाई म्हणजे धचा मा केला, धरावेच्या ऐवजी मारावे असं जे केलं ते सगळं त्याचमुळे. टी व्ही सिरियलवर आज जेवढं आपण पाहतो ते सगळं स्त्रियांचा स्वभावाचंच सगळं तिथे वर्णन आहे आणि स्वभाव आपल्याला दाखवतात. तसं रजोगुण आहे, मिरवणं आहे रजोगुणाचं, बढाया सांगणं, हे सगळं स्त्रियांचा सुलभ असं आहे आणि म्हणून त्यांच्यावरची विश्वासार्हता कमी झाली असं नाही म्हणता येत. पण प्रामाणिक साधकाने असा संपर्क टाळलेला बरा. आता साधक पुरुष असेल तर स्त्री संपर्क, आणि साधक स्त्री असेल तर पुरुष संपर्क टाळलेला बरा, असं या ठिकाणी या श्लोकात म्हणलेलं आहे. मला वाटतं आता अजून एक श्लोक घ्यावा का नाही? झाली वेळ झाली आता बरं. घाई घेण्यापेक्षा पुढच्या वेळेस घेऊया आपण. 20वा श्लोक आहे. श्लोक वाचतो, प्रश्न वाचतो, उत्तरे सांगतो, म्हणजे पुढच्या वेळेस सगळं आपण त्यावर चिंतन करून येऊया. 20वा श्लोक असा आहे, तत्वम किमेकम शिवम अद्वितीयम किमुत्तमम सच्चरितम यदस्ति त्याज्यम सुखम किम स्त्रियमेव सम्यक देयम परम किम त्वम अभयम सदैव. म्हणजे एकच तत्त्व कोणतं आहे या जगामध्ये? त्याचं उत्तर असं आहे की अद्वितीय ब्रह्म हे एकच तत्त्व आहे. दुसरा प्रश्न आहे की सगळ्यात महत्त्व कशाला दिलेलं आहे? तर महत्त्व कशाला आहे जीवनामध्ये? तर उत्तम आचरणाला आहे. पुढचा प्रश्न आहे की माणसाने कोणत्या सुखाचा त्याग केला पाहिजे? पुन्हा उत्तर आलं, पुन्हा स्त्री सुखाचा त्याग केला पाहिजे. आणि पुढे आहे की देण्यासारखे उत्तम दान कोणते आहे? उत्तम दान कोणतं आहे? तर नित्य अभयदान, अभय, दुसऱ्याला अभय देणं हे सगळ्यात चांगलं दान आहे असं ते सांगतात. आता यामध्ये बरेच संदर्भ आहेत, याचा विचार आपण आता पुढच्या वेळेस पाहूया. आपण 20वा श्लोक म्हणजे 32पैकी आता आपण 20व्या श्लोकावर आलेलो आहोत. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन सुखतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणचे झाले, कठीणचे झाले, आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली मोहरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो,
दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर सुंदर सांगितलं तुम्ही. हो, धन्यवाद धन्यवाद.